कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या। कल्याणमध्ये एका 13 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। विघ्नेश पात्रा असे या मुलाचे नाव आहे। विघ्नेश आपले वडील प्रमोद कुमार, आई आणि बहिणीसोबत कल्याण पूर्वेकडील शिवाजीनगर चिकनीपाडा परिसरात राहत होता। कल्याण पूर्व परिसरातील एका नामांकित शाळेत तो इयत्ता 8वीत शिक्षण घेत होता। त्याचे वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले। त्याची आई व बहीण कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या। त्यावेळी त्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। विघ्नेश जवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये मला शाळेत प्रेशर होता आणि त्यात त्याने एका विद्यार्थी आणि शिक्षिकेचे नाव लिहिले असल्याची प्राथमिक माहिती कोळशेवाडी पोलिसांनी दिली आहे। कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणी गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे। काल आमच्याकडे अकस्मात मृत्यूची नोंद येते अनुषंगाने आणि त्यांच्या आईवडिलांची जाब नोंदवून त्यांच्या तक्रारी जबाबात काय निष्पन्न होतं त्या अनुषंगाने पुढे कारवाई करीत आहोत। त्या 2-4 गोष्टींचा उल्लेख आहे। त्याची बहीण आहे, तिला चिडू नका, नंतर काही अजून 2-4 गोष्टींचा ते मला शाळेत प्रेशर होता, एका विद्यार्थ्याचं काही नाव आहे, एका शिक्षिकेचं नाव आहे, त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।